अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्पामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र ज्या दिवशी गुरुवारी येते त्याला गुरुपुष्पामृत योग म्हणतात. हा योग खूप शुभ मानला जातो. गुरुपुष्पामृत या वर्षी 25 जानेवारीला आला आहे आणि त्या दिवशी पौर्णिमाही आहे, ती म्हणजे शाकंभरी पौर्णिमा आहे. हा दुग्ध शर्करा योगच आहे. गुरुपुष्पामृत योगावर लक्ष्मी उपासनेबरोबर श्री गुरुची उपासना केली जाते. गुरुकडून घेतलेल्या मंत्राची साधना केली जाते. गुरुपुष्पामृत योगावर एक आसनी पारायणही करतात. तुम्हाला हवे असलेल्या कुठल्याही पोथीचे तुम्ही पारायण करू शकता. गुरुचरित्राचे पारायण करू शकता. स्वामी समर्थांच्या कुठल्याही ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता. एक आसनी पारायण म्हणजे एकाच आसनेवर बसून पूर्ण पोथीचे वाचन करणे किंवा पारायण करणे. ह्या गुरुपुष्पामृत योगावर असा एक ग्रंथ आहे जो आवर्जून त्याचे पारायण केले जाते. तो ग्रंथ म्हणजे श्री संत कवी श्री दासगणू लिखित शेगावचे श्री संत गजानन महाराजांच्या लीलांचे 21 अध्यायी श्री गजानन विजय हा ग्रंथ. या ग्रंथाच्या 21व्या अध्यायात संत कवी दासगणू महाराजांनी शेवटी नमूद केले आहे की या ग्रंथाचे गुरुपुष्पामृत योगावर जो कोणी श्रद्धेने भक्तीने एक आसनी पारायण करील त्याची कुठलीही इच्छा पूर्ण होईल, कुठलेही कष्ट यातना दूर होतील. गुरुपुष्पामृत योगावरी जो ह्याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील. पूर्ण जाणा कसलाही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. आणि गजानन महाराजांच्या भक्तांना ह्याचे अनुभव पण आलेले आहेत. त्यांना सलग बसून ग्रंथ येत जमत नसेल त्यांनी थोडा वेळ म्हणजे 10 ते 20 मिनिटं थांबून पण पारायण पूर्ण करू शकता. सकाळी उठून स्नान करून सुचिरभूत होऊन पारायणाला सुरुवात करावी. पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांना झुणका भाकरी आणि 21 तळणीतल्या मोदकाचा नैवेद्य दाखवावा व आरती करून पारायणाची सांगता करावी. अशा प्रकारे ह्या गुरुपुष्पामृत योग व पौर्णिमा ह्या दुग्ध शर्करा योगाचे सर्वांनी योग्य तो लाभ करून घ्यावा. गणगण गणात बोते. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.